नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आपण सर्व महा टीईटीची तयारी करत आहोत 2026च्या महा टीईटीची, जी की 21 जूनला होणार होती एक्झाम, ती आता 28 जूनला होणार आहे। मित्रांनो, त्यासाठी आपल्याला सर्वात इम्पॉर्टंट आहे PYQs, म्हणजे मागच्या वर्षीचे प्रश्नपत्रिका खूप इम्पॉर्टंट असतात। बरेचसे क्वेश्चन्स रिपीट होतात टीईटी मध्ये, त्यामुळे तुम्हाला PYQs घेणं खूप इम्पॉर्टंट असतात। आता आपल्या या YouTube चॅनलद्वारे मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। 2022, 21 आणि 2020 अशा प्रश्नपत्रिका मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे। आता आहे 2018ची प्रश्नपत्रिका, पेपर फर्स्ट, हा 1ली ते 5वी साठी असतो। पेपर फर्स्ट ही प्रश्नपत्रिका जे माझ्याकडे बुक आहे त्यामध्ये ज्या प्रश्नपत्रिका आहेत जे की तुम्हाला त्याची मदत होईल, त्यासाठी मी विथ एक्सप्लेनेशन तुम्हाला ह्या प्रश्नपत्रिका तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे। आता बघूयात पेपर फर्स्टचा मराठीचा पेपर बघूयात आज, आणि त्यानंतर बालमानसशास्त्राचा पेपर घेईल। हे बघा, ही 2018ची, परत एकदा सांगते, ही आहे 2018ची प्रश्नपत्रिका पेपर फर्स्टची। ओके, पेपर फर्स्टची आहे। त्यामध्ये बघा प्रश्न कोणते विचारलेले होते, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आणि तुम्हाला जर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलची जर मदत होत असेल अभ्यासासाठी, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आपल्या YouTube चॅनलला। म्हणजे तुमच्या एका लाईकने आम्हाला मोटिवेशन मिळते की तुमच्यापर्यंत अजून नवीन कोणती इन्फॉर्मेशन द्यावी, आणि नवीन अपडेटसाठीही आपल्या चॅनलवरती नवीन आलेली GRs किंवा जी काही शिक्षक भरतीबद्दल 2025च्या शिक्षक भरतीबद्दल जी काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवण्यात येईल, आणि त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, सुरुवात करूया। फर्स्ट प्रश्न होता मराठी भाषा 2चा फर्स्ट प्रश्न होता, वाक्यातील विशेषण कोणते? मुसळधार पावसाने धरती ओलीचिंब झाली, पण शिवारे पाण्याने तुडुंब भरली। तर याच्यातलं विशेषण कोणतं विचारले? त्याचं उत्तर आहे ओलीचिंब, हे आहे विशेषण। नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालील वाक्यातील काळ ओळखा। मी तुला नेहमी पत्र पाठवीत जाईन, याचा काळ आहे रीती भविष्यकाळ। नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढील वाक्यात चुकीच्या जागी दिलेलं विरामचिन्ह कोणते? तर आजोबा राजूला म्हणाले, शाबास, मला तुझा अभिमान वाटतो। तर याच्यातलं चुकीचं आहे उद्गारवाचक चिन्ह। उद्गारवाचक चिन्ह आपण आश्चर्यकारक गोष्टी जेव्हा घडतात तेव्हा वापरतो। तर इथं तुझा अभिमान वाटतो आहे विचारले, तर उद्गारवाचक चिन्ह हे चुकीच्या ठिकाणी वापरलेले आहे। नेक्स्ट बघा, पुढील पैकी कोणता शब्द उपसर्ग घटित नाही? उपसर्ग घटित नाही विचारले, त्यामुळे याचं उत्तर आहे अलोक। ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, नीर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द विचारलाय मित्रांनो। समानार्थी नसलेला शब्द तोय, जल, जीवन हे पाण्याचे समानार्थी शब्द आहे। दूध हा पाण्याला समानार्थी शब्द नाहीये, म्हणून याचं उत्तर आहे डी, दूध। ओके, नेक्स्ट आपल्याला ही कविता दिलेली आहे। या कवितेमधून आपल्याला प्रश्न विचारलेले आहे, त्याची उत्तर द्यायची आहे। बघा, कविता मी वाचून दाखवते। देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरुनी, सह्याद्रीच्या कड्यावरुनी, छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिसे आकार घ्यावे, रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेला आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे। बघा, आता ही कविता होती। कवितेचे प्रश्न बघा, कवी तुकोबाची माळ कोणाकडून घ्यायला सांगत आहे? तर कवी भीमा नदीकडून तुकोबाची माळ घ्यायला सांगत आहे। पुढीलपैकी कोणता पर्याय कवितेमध्ये विशेष नाही? कवितेमध्ये विशेष नाही हे ढाल। ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया। देणाऱ्याचे हात घ्यावे असे कवी म्हणतात, याचा योग्य अर्थ पुढीलपैकी कोणता? तर याचा अर्थ आहे 1 नंबरचा ए, दान करण्याची वृत्ती आपणाकडे घ्यावी, हे याचा देणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ होतो। नेक्स्ट बघा,
पुढीलपैकी कोणता शब्द समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही? समानार्थी शब्द कवितेत आलेला नाही, याचं उत्तर आहे सी उत्तर. ओके. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? आता बघा, हा प्रश्न बऱ्याच वेळ 2 ते 3 परीक्षेमध्ये रिपीट झालेला आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे आशीर्वाद. ओके, हा चुकीचा शब्द आहे. तर याचा वेलॅन्टी ही अशी आहे. ओके, शब्द असा लिहिला जातो, त्यामुळे हा शब्द नीट लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी वेगळ्या अर्थाचा शब्द कोणता? तर वेगळ्या अर्थाचा चपला, विद्युत, सौदामिनी हे सगळे समानार्थी शब्द आहे. त्याच्यात वेगळा शब्द आहे सविता. ओके. नेक्स्ट, सविता म्हणजे सूर्य. ओके. नेक्स्ट बघा, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या आशुतोषला सर्वांनी प्रणाम केला. वाक्यातील अधोरेखित शब्द समूहाबद्दल अचूक शब्द निवडा. देशासाठी प्राणार्पण करणारे यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात हुतात्मा. नेक्स्ट बघा, सर्वच कलाकारांच्या अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांची डॅश डॅश योग्य वाक्प्रचार कोणता? याचं उत्तर आहे याच्यामधले डोळे निवणे. सर्व प्रेक्षकांचे डोळे निवडले. ओके. नेक्स्ट आहे, खालील वाक्यातील अव्ययाचा प्रकार कोणता? त्याच्यातला अव्ययाचा प्रकार विचारलाय. तर बघा, अर्जुन नेहमीच मदत करण्यास तयार असे. तर याच्यात अव्ययाचा प्रकार आहे क्रिया विशेषणाव्यय. ओके. बघा, अनियमित पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालिकेला लिहिलेले पत्र कोणत्या प्रकारचे असेल? अनियमित पाणी पुरवठ्याबाबत आपण महानगरपालिकेला प्रश्न केलेला आहे, पत्र लिहिलेलं आहे की आमच्या एरियामध्ये अनियमित पाणी पुरवठा होतो. म्हणजे हे काय असेल? तक्रार अर्ज असेल. तक्रार केलेली आहे म्हणून हा तक्रार अर्ज. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला नाही विचारले मित्रांनो? नाही. तर त्यामुळे या सर्वांना, भालचंद्र नेमाडे, वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर या सर्वांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. तर याचं उत्तर आहे डी, पु. ल. देशपांडे यांना मिळालेला नाही. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला म्हणतात? तर मराठी भाषेचे आद्य कवी मुकुंदराज यांना म्हणतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढीलपैकी कोणता शब्द पुल्लिंगी आणि नपुसक लिंगामध्ये बदलत नाही? तर याचं उत्तर आहे ससा. ससा हा बदलत नाही पुल्लिंग आणि नपुसक लिंगामध्ये. आनंद घन या नावाने ओळखली जाणारी व्यक्ती पुढीलपैकी कोण? तर याचं उत्तर आहे लता मंगेशकर हे आहे. नेक्स्ट बघा, पुढीलपैकी कोणत्या वर्णाला महाप्राण वर्ण म्हणतात? तर घ याला म्हणतात महाप्राण वर्ण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तर मित्रांनो यामध्ये उतारा आहे. उतारा वाचून आपल्याला प्रश्नाची उत्तरे द्यायची आहेत. तर चला उतारा वाचायला सुरुवात करूया. अर्थ म्हणजे पैसा. पैशाने माणसाचे सारे जीवन व्यापून टाकले आहे. या पैशाचे एक शास्त्र असते अर्थशास्त्र. ॲडम स्मिथ हे एक अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी वेल्थ ऑफ नेशन नावाचा एक ग्रंथ व्यापारी दृष्टिकोनातून लिहिला. उद्योगधंदा आणि व्यापार चालविण्याचे पैसे हे एक साधन आहे. व्यापारासाठी उत्पादन हे एक महत्वाचे साधन आहे. आर्थिक व्यवहारासंबंधी ॲडम स्मिथ यांनी काही सूत्रे सांगितली आहेत. ठराविक काळ गेल्याशिवाय पैसा मिळत नाही. त्यासाठी काळ, काम, वेग याचे प्रमाणही विचारात घ्यावे लागते. पैशाची गुंतवणूक ही महत्वाची बाब असते. ही गुंतवणूक कशी करायची याचे नियोजन करणे महत्वाचे असते. पैसा मिळवताना वेळेचा विचार फार महत्वाचा असतो. व्यापारात जाचक बंधने नसली तर व्यापाराची उत्तम वाढ होऊ शकते. एखाद्याने धाडसाने सुरू केला तर हा व्यापार संरक्षित व्यापारापेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो. स्मिथ यांच्या ग्रंथातील तत्वांनुसार कामाचे विभाजन, पैसा, किमती, रोजचे वेतन, विभाजनाचे तत्व इत्यादी बाबींवर विचार सुरू झाला. अनेक विचारवंत आणि युरोपीय देशांनी या अर्थशास्त्रीय सूत्रांचा बारीक अभ्यास केला आणि मग यातूनच भांडवलशाही समाज रचनेचा पाया घातला गेला. तर अर्थशास्त्राचं महत्व काय आहे याबाबतचं आपल्याला या कंडिशनमध्ये कुणीही सांगू शकत नाही. कारण अर्थशास्त्र असणं आणि आपल्या एवढ्या मोठ्या
व्यवस्थेला, अर्थव्यवस्थेला धरून चालणे ही खूप मोठी गोष्ट आहे, हे आपल्याला डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सांगितले आहे. अर्थशास्त्र म्हटले की मनमोहन सिंगांची आठवण नक्कीच येते आपल्या सर्वांना. तर चलो पुढचं बघूयात, आपल्या पॉइंटवर येऊयात प्रश्नाच्या. तर हा उतारा आलेला होता 2018ला मराठी पेपरसाठी. आता याची प्रश्नांची उत्तरे बघा मित्रांनो. उतार्यानुसार पुढीलपैकी अयोग्य विधान कोणते? इथं अयोग्य विधान विचारले. धाडसाने सुरू केलेला व्यापार घातकच असतो, हे घातक नसतो, कधीही यशस्वी ठरू शकतो सांगितलेलं आहे इथे. ओके, नेक्स्ट बघा. स्मिथ यांनी वेल्थ ऑफ नेशन हा ग्रंथ लिहिण्याचा दृष्टिकोन डॅश डॅश होता. कोणता होता? तर व्यापारी दृष्टिकोन होता त्यांचा. ओके, नेक्स्ट प्रश्न पाहूया. व्यापार वृद्धीसाठी महत्वाची नसलेली खालीलपैकी बाब कोणती? तर वेळेचा विचार. ओके, नेक्स्ट बघा. भांडवलशाही समाज रचनेचा पाया घातला गेला. या मागचे मुख्य कारण म्हणजे, या मागचं मुख्य कारण म्हणजे मित्रांनो बघा, उत्पादन वाढ मोठ्या प्रमाणावर होऊ लागली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. आस्था या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता? आस्थेचा विरुद्ध अर्थ शब्द अनास्था होतो. पुढीलपैकी आज्ञार्थी वाक्य कोणते? याच्यापैकी हे बघा, आज्ञार्थी वाक्य कोणते याच्यापैकी? तर हे, यास्मिन तुझी वही संजनाला दे पाहू, म्हणजे दे पाहू म्हणजे ही आज्ञा केलेली आहे, म्हणून हे आज्ञार्थी वाक्य आहे. नेक्स्ट बघा. पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्दाचा पर्याय कोणता? एकवचनी शब्दाचा पर्याय येतो पोते. ओके, बघा. खते, खत, याच्यात एकवचनी शब्द हा होतो पोते. ओके, नेक्स्ट बघा. वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. ताप उतरल्यामुळे ऋतुजाला आता चालवते. तर याच्यातला क्रियापदाचा प्रकार आहे शक्य, म्हणजे शक्य आहे तिला चालणे. ओके, नेक्स्ट बघा. चौकटीतील अक्षरांपासून योग्य मन तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून राजा या नामाचा विरुद्धलिंगी शब्द मिळेल? हे बघा मित्रांनो, किती हे सर्व अक्षरे किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. ओके, हे सर्व शब्द आहेत 11. तर बघा, आपल्याला तिसरा, आता बघा शेवटचा शब्द आता विचारलाय. राजाच्या विरुद्धार्थ शब्द होतो राणी. ओके, तर 11 बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आता हे बघा, राणी, राजाच्या विरुद्ध राणी, तर याच्यावरून मन काय होईल? तळे राखील तो पाणी चाखील. ओके, तळे राखील तो पाणी चाखील. तर बघा, तळे राखील तो पाणी चाखील. ओके, तर बघा याच्यातला आपल्याला राजाच्या विरुद्ध शब्द, तिसरा शब्द बघा, 1 2 3 हा तिसरा शब्द रा, आणि 8वा शब्द 1 2 3 4 5 6 7 आणि 8. हे बघा, नी म्हणजे राणी, राजाच्या विरुद्ध राणी, म्हणून याचं उत्तर आहे ए, तिसऱ्या आणि 8व्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. जो जे वांछेल तो ते लाहो प्राणी जात. अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता? तर याच्यातल्या अर्धोरेखित शब्दाचा प्रकार येतो संबंधी सर्वनाम. ओके, याचं उत्तर आहे सी, संबंधी सर्वनाम. बघा मित्रांनो, ही होती 2018ची मराठीची प्रश्नपत्रिका. ही सर्व प्रश्नपत्रिका मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक्सप्लेनेशन ही देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.